प्रॉब्लेम बघतोय. A wave is traveling on a string 1, a junction with string 2. It is partly reflected and partly transmitted. The linear mass density of second string is 4 times the first string. If the expression for incident wave is, ही incident wave चं इक्वेशन दिलंय आणि आपला विचारलंय फाइंड द एक्सप्रेशन फॉर द ट्रान्समिटेड वेव्ह. तर प्रॉब्लेम दोन स्ट्रिंग दिल्या. पहिली जी स्ट्रिंग आहे ही पहिली स्ट्रिंग आहे आणि त्याला ही दुसरी स्ट्रिंग अशी कनेक्ट केली आहे. त्याला म्हणे आपण फर्स्ट स्ट्रिंग, ही सेकंड स्ट्रिंग. त्या फर्स्ट स्ट्रिंग वर ही जी वेव तयार केली आहे आणि ही इथं येते आणि इथून ट्रान्समिट होते. रिफ्लेक्ट होणारा वेव्हचा आपला या प्रॉब्लेम मध्ये विचार नाही, त्याची काही गरज नाही आहे. आणखीन काय दिलं आहे बरं इथं, ही जी पहिली स्ट्रिंग आहे या पहिल्या स्ट्रिंगचं मास पर नीट लेंथ आपण m1 इज इक्वल टू m घेतोय. ही दुसरी स्ट्रिंग आहे, या दुसऱ्या स्ट्रिंगचं मास पर नीट लेंथ m2 त्याच्या चौपट आहे असं म्हणलंय. म्हणजेच किती येणार आहे 4 आहे. ओके, तुला काय करायचं आहे, हा जो वेव आहे इन्सिडेंट वेव याचं इक्वेशन आहे बा. इन्सिडेंट वेवचं इक्वेशन आहे yi इज इक्वल टू a1 cos of k1x मायनस ओमेगा टी. इथं A1 म्हणजे या पहिल्या वेव्हचं एम्प्लिट्यूड आहे. A1 म्हणजे पहिल्या वेव्हचं एम्प्लिट्यूड आहे. K1 म्हणजे प्रोपोगेशन कॉन्स्टंट आहे. हा निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द वेव्ह इज मूव्हिंग अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स. मी इकडे झालेला आहे. ज्या या पॉइंटला येणार जंक्शनवर त्यावेळी यातला पार्ट ऑफ वेव्ह ट्रान्समिट होतो आणि पार्ट ऑफ वेव्ह हा रिफ्लेक्ट होईल. आता आपण असं करूया, हा वेव्ह इथं आला आहे आणि इथून हा इकडं ट्रान्समिट झालेला वेव्ह आहे. तर ट्रान्समिट झालेला वेव्ह हा इन्सिडेंट वेव्हच्याच फेज मध्ये असतो. त्याचा फेज मध्ये काहीच बदल होत नाही, म्हणजे त्याचा शेप असं असणार आहे. हा आहे ट्रान्समिटेड वेव्ह. बरं आहे, याला आपण वाय टी असं म्हणूया. आणि याच बरोबर त्याचा थोडा पार्ट रिफ्लेक्ट होतो आणि हा रिफ्लेक्टेड वेव्हचा फेज मात्र का बरोबर रिव्हर्स होणार. याचा आता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला विचार नाही आहे, पण तो रिफ्लेक्ट असताना क्रस्टचा ट्रफ होईल. हा आहे रिफ्लेक्टेड वेव्ह, त्याला आपण म्हणूया वाय आर. हा आहे ट्रान्समिटेड वेव्ह वाय टी. आपल्याला याचं इक्वेशन लिहायचं आहे. तर ते इक्वेशन आपल्याला माहिती आहे कसं लिहितो, वाय टी इज इक्वल टू A2 याचा एम्प्लिट्यूड घेऊया आपण कॉस ऑफ कॉस फंक्शन. याचं कॉस फंक्शन आहे इन्सिडेंट वेव्हचं आणि त्याच फेज मध्ये ट्रान्समिटेड आहे म्हणून हा पण कॉस फंक्शन असेल. त्यानंतर k1x, k म्हणजे याचं वेव्हलेंथ वर अवलंबून असणार आहे प्रोपगेशन कॉन्स्टंट. ज्यावेळी एका स्ट्रिंग वरून दुसऱ्या स्ट्रिंग वर जातो त्यावेळी याचं वेव्हलेंथ बदलतं. वेव्हलेंथ बदलतं म्हणून प्रोपगेशन कॉन्स्टंट के देखील बदलणार. त्याची किंमत आपण घेणार k2x. तर त्यानंतर ट्रान्समिटेड वेव्ह देखील पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस चाललाय, म्हणजे इथं आपल्याला मायनस साइन घ्यावं लागेल. ओमेगा टी, ओमेगा म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी. ट्रान्समिशन मध्ये व्हेन अ वेव्ह ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम किंवा वन स्ट्रिंग टू अनदर स्ट्रिंग, इट्स फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम. फ्रिक्वेन्सी बदलत नाही म्हणून ओमेगा आहे तसे येणार. तर ओमेगा टी हे झालं ट्रान्समिटेड वेव्हचं इक्वेशन, त्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आता आपल्याला बघायचं आहे की हे A2 आणि K2 यांच्या किमती आपल्याला मिळाल्या आणि ते जर याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपलं फायनल सोल्युशन तयार होईल. आपला A1 A2 यांच्यामधलं रिलेशन माहित आहे, तसंच K1 K2 मधलं पण रिलेशन माहित आहे. तर बरोबर आपल्याला माहित आहे एम्प्लिट्यूड ऑफ ट्रान्समिटेड वेव्ह अपॉन
एम्प्लिट्यूड ऑफ इन्सिडेंट वेव्ह म्हणजेच काय A2 अपॉन A1 इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 2V2 डिवाइडेड बाय V1 प्लस V2 म्हणजे आपल्याला A2 A1 यांच्या रिलेशन मध्ये V1 V2 च्या किमती माहित असतील तर हे काढता येतं. तसंच K1 K2 आपल्याला बघा बरं K2 अपॉन K1 K चा फॉर्म्युला असा असतो आपल्याला माहिती आहे प्रोपगेशन कॉन्स्टंट K इज इक्वल टू असतो 2 पाय अपॉन लॅम्बडा म्हणजे K इनवर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा देयरफॉर K2 बाय K1 इज इक्वल टू येणार लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 आणि तसंच V इज इक्वल टू n लॅम्बडा असतो. n म्हणजे फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे म्हणजेच V प्रोपोर्शनल टू लॅम्बडा असेल म्हणून लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 याला फॉर्म्युला येणार V1 अपॉन V2 म्हणजेच K2 बाय K1 इक्वल टू V1 बाय V2 म्हणजेच आपल्याला इथं A2 आणि K2 च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत त्यासाठी V1 V2 यांच्या किमती माहिती असणं आवश्यक आहे. तर आपल्याला ते कसं काढता येईल बघा बरं. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलं आहे मास पर युनिट लेंथ दिला आहे. ही स्ट्रिंग आहे या स्ट्रिंग मध्ये टेन्शन कॉन्स्टंट असेल मास पर युनिट लेंथ वरून आपल्याला त्यांच्या व्हेलॉसिटीचा रेशो काढता येतो. तर आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी ऑफ अ वेव्ह ऑन अ स्ट्रिंग v इज गिवन बाय v इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार अंडर रूट t अपॉन m that is v inversely proportional to root m बरोबर आहे. therefore v1 अपॉन v2 इज इक्वल येणार रूट मध्ये m2 अपॉन m बरोबर आहे. आता m1 ची व्हॅल्यू इथं m आहे दिलाय प्रॉब्लेम मध्ये आणि m2 ची व्हॅल्यू किती दिलाय बरं 4m दिलाय म्हणजेच काय बघा बरं v1 अपॉन v2 इज इक्वल टू रूट ऑफ 4m अपॉन m कॅन्सल होईल रूट 4 म्हणजे 2 येईल दॅट इज v1 इज इक्वल टू काय बरं 2v2. तर हे रिलेशन मिळाल्यानंतर आपल्याला A2 बाय A1 याची किंमत काढता येईल तसंच K2 बाय K1 ची किंमत काढता येईल आणि याच्यात आता मी एक इक्वेशन घेतो आपल्याला माहित आहे बट A2 अपॉन A1 इज इक्वल टू आहे 2v2 अपॉन v1 प्लस v2 दॅट इज 2v2 अपॉन v1 ची व्हॅल्यू किती आली बरं परत 2v2 प्लस हा v2 दॅट इज 2v2 अपॉन 2 प्लस v म्हणजे 3v2 दॅट इज इक्वल टू हे तुम्ही काय करणार 2 अपॉन 3 याचा अर्थ A2 ची किंमत मिळेल तर therefore आपल्याला A2 इज इक्वल टू 2/3 A1 म्हणजे आपल्याला A2 ची व्हॅल्यू मिळाली ती आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायची आहे. तसं आपण आता K2 ची व्हॅल्यू काढूया. फॉर्म्युला काय बघा बरं इथं आहे K2 अपॉन K1 इज इक्वल टू V1 अपॉन V2 दॅट इज K2 अपॉन K1 इज इक्वल टू V1 अपॉन V2 that is K2 अपॉन K1 इज इक्वल टू V1 म्हणजे किती आला आपला V1 ची व्हॅल्यू आपण केली 2v2 अपॉन V2 कॅन्सल होईल आणि आपला K2 ची व्हॅल्यू मिळेल ट्वाइस K1. आता ही झाली K2 ची व्हॅल्यू आणि ही आहे K1 ची व्हॅल्यू. ह्या दोन्ही व्हॅल्यूज मी इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करतोय म्हणजे आपला ट्रान्समिटेड वेव्हचं इक्वेशन मिळेल. therefore that becomes equation of transmitted wave yt is equal to A2. what is A2 तो आहे 2/3
A1 इंटू कॉस ऑफ K2 किती आला बरोबर 2K1 आहे म्हणजे येणार 2K1x मायनस ओमेगा टी. दिस इज द इक्वेशन ऑफ ट्रान्समिटेड वेव्ह. हे तुमचं ट्रान्समिटेड वेव्हचं इक्वेशन असेल. ओके, समजलं विद्यार्थी मित्रांनो? जर व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर प्लीज लाईक करा आणि तसंच सबस्क्राईब करा की जेणेकरून इथून पुढचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं मिळत जाईल. थँक्यू.